कुख्यात माओवादी आज आत्मसमर्पण करता झाला। भारतामधल्या माओवादाविरोधात गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे आणि या लढ्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कट्टर माओवादी भूपती यानं त्याच्या 62 साथीदारांसह आज आत्मसमर्पण केलं। पण नेमका आत्ताच त्यांना आत्मसमर्पण करण्याचा निर्णय काय घेतला आणि त्याचा माओवादी लढ्यावर काय परिणाम होईल या सगळ्या संदर्भातले प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या अगोदरच 2026 पर्यंत देशभरातून माओवाद निपटून काढून टाकू असं सांगितलं होतं। माओवादाची मोठी झळ महाराष्ट्राला सुद्धा सोसावी लागलेली आहे। महाराष्ट्रामधल्या गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माओवादी नक्षलवादी चळवळ फोफावली होती। अनेकदा हिंसक कारवाया झाल्या होत्या, ज्यामध्ये स्थानिकांना आणि बऱ्याच वेळेला सुरक्षा रक्षकांच्या जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती। ही सगळी चळवळ आता एका शेवटाकडे येत चालली असं दिसतंय आणि त्यातला एक महत्त्वाचा टप्पा आज महाराष्ट्रामध्ये झाला। हा टप्पा इतका महत्त्वाचा होता, हे आत्मसमर्पण इतकं महत्त्वाचं होतं की आपले सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीमध्ये पोहोचले आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये भूपती यांना आत्मसमर्पण केलं आपल्या सगळ्या साथीदारांसह। त्यांना आपली शस्त्रास्त्र सुद्धा समर्पित केली। भूपती याचं समर्पण आत्मसमर्पण गडचिरोली पोलिसांसमोरचं इतकं महत्त्वाचं का आहे आणि यामुळे महाराष्ट्रामधल्या नक्षलवादी चळवळीला अखेरची घरघर लागलेली आहे का, या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू झाल्या। त्याच